महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या धनंजय मुंडे मस्साजोग प्रकरण आणि धनंजय मुंडे यांच्या खात्यातील डीबीटी घोटाळा हे विषय प्रचंड गाजत आहेत. हे सगळे विषय असले तरी धनंजय मुंडे यांच्यावर किंवा त्यांच्या खात्यावर कुठली कारवाई होईल अशी शक्यता वाटत नसल्याचं मी अनेक दिवसापासून म्हणत आहे. याचं कारण धनंजय मुंडे यांनी स्वतः एकट्याने हे सगळं केलंय अशातला भाग नाही. तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना धनंजय मुंडे यांचे घोटाळे माहिती होते. किंबहुना सगळे नियम डावलून सगळे कायदे धाब्यावर बसून धनंजय मुंडे हे महामंडळांच्या नावाखाली काही ठेकेदारांची पोट भरण्याचा उद्योग करतायत, त्यांना पैसे देण्याचा उद्योग करतायत. हे या खात्यांच्या नजरेतून सुटलं असेल असं मला वाटत नाही. डीबीटी घोटाळ्यामध्ये अनेक नियम आहेत. डीबीटीचे पैसे हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत असा शासन आदेश आहे, केंद्राचे आदेश आहेत. आणि याच्यातून सूट मिळवायची असेल म्हणजे पैसे जमा करण्याच्या ऐवजी वस्तू द्यायच्या असतील तर त्या वस्तू वगळण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना सुद्धा नाही. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते. त्या समितीने निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवायचा आणि त्यानंतर तो मंजूर करायचे की नाही हे मुख्यमंत्री ठरवतात. परंतु या प्रस्तावाला पूर्णपणे फाटा देण्यात आला. अशी छाननी समिती वगैरे काही न पाहता धनंजय मुंडे यांच्या खात्याने जो काही प्रस्ताव मुख्यमंत्री यांकडे पाठवला, मंत्रालयात पाठवला, त्याच्याकडे सगळ्या नियमांची पायमल्ली करत मग त्याला मंजुरी देण्यात आली. मुळात याच्यामध्ये तरतुदी काय होत्या? एक तर अशा वस्तू वगळण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही. पैसे थेट लाभार्थ्यांच्या किंवा म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पाहिजेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उशीर झाला किंवा वित्तीय तरतूद लॅप्स होते किंवा नष्ट होणार आहे किंवा त्याची मुदत संपणार आहे, या कारणासाठी कोणीही आणि कधीही खरेदीचे प्रकार करू नयेत. तसेच 17 मार्च 2024ला लोकसभेची आचारसंहिता लागणार होती त्या दिवशी, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे ते खरेदीचे प्रस्ताव मंजूर करू नयेत अशा प्रकारचा आदेश 15 फेब्रुवारीला काढण्यात आला होता. तरीही 15 आणि 16 तारखेला अत्यंत वेगाने अशी कागदपत्र हल्ली त्याच्यामध्ये IAS अधिकारी असतील, काही महामंडळ असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी वायुवेगाने कारवाई करत हा बेकायदा प्रस्ताव मंजूर केला. केवळ 2 दिवसामध्ये महामंडळांनी मागणी करणं, महामंडळांची मागणीवर कृषी विभागानं, कृषी आयुक्तांनी विचार करणं, तो प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवलं, राज्य शासनाने तो मंजूर करणं, राज्य शासनाने तसं कृषी आयुक्तांना कळवणं, त्यानंतर कृषी आयुक्तांनी त्या सगळ्यावर विचार करणं, त्यानंतर त्यासाठी आवश्यक ती अग्रिम रकमेची मंजुरी देणं, हे सगळे प्रकार अवघ्या 2 दिवसामध्ये घडलं. हे इतक्या वायुवेगानं का घडलं असेल आणि हे आपोआप घडलं असेल का? तर तशी शक्यता अजिबात नाही, हे सगळ्यांना माहिती होतं. आणि याच्यामध्ये जरी महामंडळांना हा पैसा दिल्याचं दाखवण्यात आलं तरी अनेक गोष्टींची पायमल्ली करण्यात आली आहे. महामंडळ स्वतः काही करत नाही, ते ठेकेदारांकडूनच कामं करून घेतात. 30 मार्चला वर्ष संपणार होतं. 17 मार्चला आयोगाची आचारसंहिता लागली. असं असतानाही सगळ्यांची या प्रकाराला विरोध होता. हा प्रकार करू नये असे सगळे नियम अटी सांगत होत्या. तरी 17 मार्चला प्रस्ताव करण्यात आला. अग्रिम रक्कम जी ठेकेदारांना द्यायची गरज नसते कारण त्या वस्तू खरेदी करायची होत्या, तरी त्यांना ती देण्यात आली. इतकंच नव्हे तर आधी पैसे देण्यात आले आणि नंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात आली, हेही याच्यातून सिद्ध होतं. याचा अर्थ हा एक सामूहिक आणि संगनमताने केलेला घोटाळा आहे, ज्याला तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी संमती दिली असं कागदपत्रावरून दिसून येतं. त्यामुळे आज मी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे की या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करावी आणि जे दोषी आहेत, कारण ह्याच्यामध्ये IAS अधिकारी सुद्धा अत्यंत कमकुवत किंवा आपण लाचार असल्यासारखे वागलेले आहेत. बाकीच्या
कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांचं सोडूनच द्या. परंतु अशा प्रकारे जर राज्यकारभार केला जात असेल तर तो एकूणच महाराष्ट्रासाठी घातक आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे.